तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार. पत्रास कारण की तुमची लाडकी श्री तुमचा निरोप घेते. आपण अबीर गुलाल मालिकेला आणि सर्व पात्रांना भरभरून प्रेम दिलं. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिल्याबद्दल कलर्स मराठीचे आणि फोर लायन्स फिल्म फार्म या निर्मिती संस्थांचेही आभार. सातत्याने अथक मेहनत करून रोज नवीन भाग आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचेही आभार. साकारलेली प्रत्येक भूमिका ही आपल्याला काही ना काही देऊन जाते. बहुतांशी मालिकेत सत्याचा असत्यावर विजय होतो, मात्र त्या पलीकडे जाऊन श्रीने आपल्या न्यूनगंडाला थेट फाट्यावर मारायला शिकवलं. आपली माणसं जपण्यासाठी 4 पावलं मागे येणारी, प्रसंगी ठामपणे उभी राहिलेली श्री तुम्हाला आवडली याचा मला फार आनंद आहे. मराठी मालिकांवर, कलाकृतींवर आपण भरभरून प्रेम कराल याची मला खात्री आहे. परत भेटूच, तोपर्यंत थांबायचं नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, हाय अंबाबाईची साथ तर कशाला उद्याची बात. तुमची लाडकी श्री म्हणजेच पायल. कलर्स मराठी वाहिनीवरील अबीर गुलाल या मालिकेने अवघ्या कमी काळात प्रेक्षक पसंती मिळवली. अशातच नुकतंच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तर या मालिकेतील श्री, शुभ्रा आणि अगस्त्य या त्रिकुटाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. अशातच श्रीची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पायल जाधव हिने श्रीसाठी एक खास पत्र लिहिलं आहे. यामध्ये तिने प्रेक्षकांचे आभार मानले असून प्रेक्षकांना मराठी मालिकांवर, कलाकृतींवर भरभरून प्रेम करण्याचं आवाहन केलं आहे. तर श्रीने शेवटी हाय अंबाबाईची साथ तर कशाला उद्याची बात असं म्हणत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तर तुम्ही अबीर गुलाल या मालिकेला किती मिस करणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.